आज आपण बोलणार आहोत खरेपणा. खरेपणा त्यालाच आपण म्हणतो सत्य, सत्यता. खूप कमी जणांच्या अंगी हा विशेष गुण असतो. खरेपणाची सवय ही संस्कारातून झालेली असली ना, तर त्या व्यक्तीचं जीवन खूप साधं आणि सोपं होऊन जातं. खरं तर देवाला सुद्धा सत्यवचनी लोक खूप आवडतात. म्हणूनच म्हणतात ना, देव नेहमी सत्याच्या बरोबर असतो आणि नेहमी पाठीशी उभा असतो. खोटारडेपणा कितीही नटून थटून आला किंवा त्याने कितीही देवाच्या पुढे पुढे केले, तरी देवाला सत्य कितीही दरिद्र असलं तरी तेच प्रिय असतं. सत्यासोबतचा प्रवास खूप लांबलचक आणि कंटाळवाणा असतो, पण सत्याची फळे ही खूप सुखद असतात आणि आनंदी आयुष्य देऊन जातात. सत्य कधीही लपत नसते, म्हणून म्हणतात ना, सत्याचा नेहमी विजय होतो. सत्याच्या वाटेवर असताना कितीही विपरीत प्रसंग आले, कितीही मनाविरुद्ध होत असलं, सत्यापासून आपणास लांब खेचत असलं, तरी तशा परिस्थितीत सत्याची वाट सोडू नये. कारण देवसुद्धा खरेपणालाच पूजतो. खरं वचन, सत्यवचन माणसाच्या मनावर कुठलेही ओझे राहत नाही. मन नेहमी हलके आणि शांत असते. सत्य बोलणे, वागणे कितीही कठीण असले ना, तरी खरेपणाची वाट सोडू नये. सत्याचे परिणाम क्वचित क्षणांसाठी त्रासदायक जरी असले, पण त्यानंतरचं आयुष्य सोपं आणि आनंदी करणारे असतात. खरेपणाचा अवलंब तर करून बघा, आयुष्य कसे हलके फुलके होऊन जाईल. धन्यवाद.